1707 मध्ये महाराष्ट्राच्या इतिहासात दोन सर्वात मोठ्या घटना घडल्या होत्या. एक गोष्ट अतिशय आनंदाची तर दुसरी तितकेच काळजाचे तुकडे करणारी होती. आनंदाची गोष्ट म्हणजे 20 फेब्रुवारी 1707 रोजी या महाराष्ट्राच्या मातीत औरंगजेबाचा शेवट झाला. महाराणी ताराबाईंनी औरंगजेबाच्या साम्राज्याला धुळीस मिळवले होते. मराठ्यांसाठी ही खूप आनंदाची गोष्ट होती, परंतु हा आनंद जास्त काळ टिकला नाही. याच वर्षी छत्रपती शिवरायांनी निर्माण केलेल्या या स्वराज्याचे दोन तुकडे झाले. छत्रपती संभाजी महाराज आणि असंख्य मावळ्यांच्या रक्तातून निर्माण झालेले हे स्वराज्य एका क्षणात कोसळून गेले. सत्तेच्या या खेळात स्वराज्य विभागलं ते परत कधीच जुळलं नाही. 1707 मध्ये औरंगजेबाच्या मृत्यूनंतर त्याचा मुलगा आझमशाह याने स्वतःला दिल्लीचा बादशाह घोषित केले. पुढे आझमशहाचा वजीर जुल्फिकार खान याने आझमशहाला एक सल्ला दिला. संभाजीराजांचा पुत्र शाहू आपल्या ताब्यात आहे, आपण त्याला सोडून देऊ, म्हणजे मराठ्यांमध्ये दुखळी माजेल. आणि पुढे तसंच घडलं. हा महाराष्ट्र अजूनही छत्रपती संभाजी महाराजांचे बलिदान विसरलेला नव्हता. या मातीतील कित्येक सरदार शंभूराजांच्या खांद्याला खांदा लावून लढले होते. त्यामुळे संभाजीराजांचा पुत्र कैदेतून सुटल्याची बातमी समजताच अनेक सरदार शाहूंच्या बाजूने उभे राहिले. शाहूंनी महाराष्ट्रात प्रवेश केल्याच्या नंतर सर्व मराठा सरदारांना पत्रे लिहायला सुरुवात केली की मीच या स्वराज्याचा खरा वारसदार आहे, त्यामुळे तुम्ही माझ्या सैन्यात सामील व्हा. आता या स्वराज्याचे नेतृत्व मीच करणार. परसोजी भोसले, नेमाजी शिंदे, हैबतराव निंबाळकर, रुस्तमराव जाधव, मोहनसिंग रावळ असे अनेक सरदार शाहूंना येऊन मिळाले. ही गोष्ट ताराबाईंना खटकली. राज्य चालवण्याचा कसलाही अनुभव नसताना आपण आपल्या हाताने उभं केलेलं हे संपूर्ण साम्राज्य शाहूंच्या हातात कसं देणार, म्हणून ताराबाईंनी शाहूंचा विरोध केला. यावेळी ताराबाईंची बाजू भक्कम होती. सेनापती धनाजी जाधव, रामचंद्रपंत अमात्य, खंडो बल्लाळ, शंकराजी नारायण, खंडेराव दाभाडे, परशुराम पंतप्रतिनिधी, सिधोजी घोरपडे, कान्होजी आंग्रे असे नामांकित सरदार त्यांच्या सोबत होते. ताराबाई जिद्दी होत्या, परंतु त्या हट्टी आणि हेकेखोर देखील होत्या. याउलट शाहूराजे मात्र शांत आणि संयमी तसेच नम्र होते आणि याच कारणामुळे शाहूंकडे काम करणं अनेकांना सोपे वाटत होते. यामुळेच ताराबाईंकडून शाहूंकडे आणि शाहूंकडून ताराबाईंकडे असं अनेक सरदार धरसोड करत होते. पुढे ऑक्टोबर 1707 मध्ये शाहूराजे पुण्याजवळील खेड येथे भीमा नदीच्या तीरावर येऊन पोहोचले. शाहूंशी लढण्यासाठी सरसेनापती धनाजी जाधव यांच्या नेतृत्वाखाली ताराबाईंचे सैन्य पलीकडील तीरावर सज्ज झाले. खरं पाहायचं झालं तर ही एक असमतोल लढाई होती. ताराबाईंच्या बळकट सैन्यापुढे शाहूंच्या सैन्याचा टिकाव लागणं अवघड होतं. परंतु युद्धाच्या आदल्या रात्री म्हणजेच 11 ऑक्टोबर 1707ला एक अशी गोष्ट घडली जिच्यामुळे संपूर्ण महाराष्ट्राचा इतिहास बदलून गेला. आणि ही गोष्ट घडवून आणणारी व्यक्ती होती बाळाजी विश्वनाथ. युद्धाच्या आदल्या रात्री बाळाजी विश्वनाथ हे शाहूंचा एक संदेश घेऊन सरसेनापती धनाजी जाधव यांच्या छावणीत गेले. दीर्घकाळ चर्चा झाली. अंततः शाहूराजे हेच स्वराज्याचे खरे वारसदार आहेत अशी खात्री बाळाजी विश्वनाथ यांनी धनाजींना पटवून दिली. ही चर्चा इतकी गुप्तपणे झाली होती की शेजारच्या रावटीमधील खंडेराव दाभाडे आणि परशुराम पंतप्रतिनिधी यांना याची खबर देखील लागली नाही. दुसऱ्या दिवशी 12 ऑक्टोबर 1707 रोजी लढाईला तोंड फुटले. महाराणी ताराबाईंचे सेनापती धनाजी जाधव यांनी ऐन युद्धाच्या वेळी पलटी मारली आणि शाहूंच्या बाजूने लढायला सुरुवात केली. धनाजींनी अचानक मारलेली पलटी पाहून ताराबाईंचे सैन्य अचंबित झाले. नक्की काय घडतंय हे त्यांना कळण्याच्या आतच ताराबाईंच्या सैन्याचा विध्वंस सुरू झाला. ताराबाईंच्या सैन्याला युद्ध सोडून पळण्याशिवाय दुसरा मार्गच उरला नव्हता. खंडेराव दाभाड्यांना शाहूंच्या सैन्याने कैद केलं आणि परशुराम पंतप्रतिनिधी मात्र कसेबसे निसटून पळाले. मात्र हा ताराबाईंचा प्रचंड मोठा पराभव होता. या पराभवाला कारण असणारे धनाजी जाधव युद्धाच्या दुसऱ्याच दिवशी शाहूराजांचे सरसेनापती झाले. यापुढे शाहूंनी पुणे शहर ताब्यात घेऊन शिरवळ जवळून रोहिडा किल्ल्यावर हल्ला केला. रोहिडा किल्ल्यावरती असणारे ताराबाईंचे सरदार शंकराजी नारायणांना आपण शाहूंना विरोध करण्याचा पश्चाताप झाला. त्याचवेळी ताराबाईंना दगा देखील देता येत नव्हता, म्हणून दुविधेत अडकलेल्या शंकराजी नारायण यांनी आत्महत्या केली. शंकराजींच्या ताब्यातील रोयडा आणि सिंहगड, राजगड, तोरणा हे सर्व किल्ले शाहूंच्या ताब्यात गेले. पुढे शाहूंनी 1 जानेवारी 1708 रोजी साताऱ्यात विजयी प्रवेश केला आणि 12 जानेवारी 1708ला शाहूंचा राज्याभिषेक झाला. सातारा ही शाहूंची राजधानी बनली आणि शाहू हे छत्रपती झाले. यानंतर शाहूंनी पन्हाळा, कोल्हापूरवर देखील हल्ला केला आणि दक्षिणेकडील प्रदेश घ्यायला सुरुवात केली. ताराबाईंना कोकणात मालवणपर्यंत माघार घ्यावी लागली. शाहूंच्या सरदारांच्या धरसोड वृत्तीमुळे त्यांनी पुन्हा साताऱ्यास परतण्याचा निर्णय घेतला.
यानंतर शाहूंनी माघार घेतलेली पाहताच ताराबाईंनी पन्हाळा, विशाळगड तसेच कोल्हापूर पुन्हा जिंकून घेतले। यानंतर कुठेतरी हे युद्ध थांबले आणि ताराबाईंनी कोल्हापूरला आपली राजधानी बनवली। पुढे छत्रपती शंभूराजांच्या पत्नी येसूबाईंची सुटका झाल्याच्या नंतर त्यांनी हा सर्व प्रकार पाहिला। त्यांना स्वराज्याचे पडलेले 2 तुकडे पाहवले नाही। छत्रपतींचे हे स्वराज्य कोल्हापूर आणि सातारा अशा 2 तुकड्यात कायमचे विभागले गेले होते। येसूबाईंनी 1731 मध्ये शांततापूर्ण वारणेचा तह घडवून आणला, परंतु येसूबाईंची सुटका होईपर्यंत खूप उशीर झाला होता। परंतु या वारणेच्या तहानंतर शाहूंनी ताराबाईंना कोल्हापूरकरांच्या नजरकैदेतून सोडून साताऱ्याला आणलं। यातून दोघांमधीलही एकमेकांबद्दल असणाऱ्या स्नेहभावाचे दर्शन घडवते। महाराणी ताराबाईंनी आपला हट्टीपणा आणि शाहूराजांनी आपला उतावळेपणा थोडा टाळला असता तर ताराबाईंच्या जिद्दी आणि शिस्तप्रियतेचा शाहूराजांच्या नम्रता आणि प्रेमळ स्वभावाशी संगम होऊन छत्रपतींचे राज्य पुढे अनेक वर्ष नक्कीच टिकले असते। या एका युद्धामुळे छत्रपतींचे घराणे कमकुवत झाले, त्यामुळे कोल्हापूरचे राज्य आकसत गेले आणि साताऱ्याचे राज्य पेशव्यांकडे गेले। यानंतरच्या काळातले छत्रपती अक्षरशः पेशव्यांच्या हाताखालचे बावले बनले होते। उर्वरित इतिहास पुढील भागात पाहूयात। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूयात पुढील व्हिडिओत, तोपर्यंत जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे।